नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, फायनली GR आला, म्हणजेच काय पोलीस भरतीला सुरुवात कुठेतरी झाली। हिरवा झेंडा मिळाला का तर मिळाला। एक नवीन GR आले आज 20 ऑगस्टचा। या GR नुसार मित्रांनो 15,000पेक्षा जास्त जागांना मंजुरी मिळाली आहे मित्रांनो। आणि त्याचसोबत सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय तर वय वाढी, म्हणजे प्रत्येकाला वय वाढवून हवं होतं ते सुद्धा यामध्ये मिळालेलं आहे। तर पूर्णपणे GR काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये आज बघायचं आहे। त्याचसोबत या व्हिडिओमध्ये आपल्याला कशा प्रकारे वेकेन्सी असणार आहेत आणि त्याचसोबत आपल्याला वय कोणत्या घटकांमध्ये मिळालेलं आहे हे सुद्धा या GR मध्ये आपल्याला आज पाहायचं आहे मित्रांनो। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। त्याचसोबत मित्रांनो तुम्ही ते बघू शकता, पूर्णपणे इमर्जन्सीमध्ये हा व्हिडिओ बनवतो असं म्हणायला काही हरकत नाहीये, कारण जसंही मी हा GR पाहिला तर असं वाटलं की गाडी साईडला घ्यावी आणि पहिला हा व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती आपले सबस्क्रायबर जे आहेत, आपली जी फॅमिली आहे फौजी महाराष्ट्राची, यांना हा व्हिडिओ द्यावा। कारण मित्रांनो आता हा GR आला म्हणजे लवकरच पोलीस भरती डिक्लेअर होऊ शकते आणि आपल्याला या वर्षी वर्दी मिळवायची आहे का तर मिळवायची आहेच। त्यासाठी मित्रांनो मी तुम्हाला आता एक रिक्वेस्ट करेन की आतापर्यंत जी तुम्ही प्रॅक्टिस करत असाल किंवा केली नसेल किंवा जे काही असेल मित्रांनो, जर प्रॅक्टिस करत असाल तर इथून पुढे तुम्ही त्या प्रॅक्टिसला 2x ने वाढवा। आणि त्याचसोबत जर प्रॅक्टिस करत नसाल तर उद्यापासून प्लीज मित्रांनो सकाळी लवकर उठून प्रॅक्टिसला सुरुवात करा। पूर्णपणे गायडन्स, अभ्यास कसा करायचा आहे, त्याच्यानंतर प्रॅक्टिस कशी करायची आहे, डाएट कसा घ्यायचा आहे, या सगळ्याबद्दल मोफत व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत आणि इथून पुढे सुद्धा येणार आहेत मित्रांनो। त्यासाठी सिंपल तुम्हाला आपला चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, बाजूला बेल आयकॉन प्रेस करायचे आहे। चला तर बघूया मित्रांनो GR। तर मित्रांनो अशा प्रकारे हा GR आहे, तुम्ही ते बघू शकता की महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याचा हा 20 ऑगस्ट 2025चा हा GR आहे मित्रांनो। त्याच्यामध्ये आपण पुढे जाऊयात, प्रस्तावना पाहूयात की महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1/1/2024 ते 31/12/2024 इथे बघू शकता मित्रांनो, ही गेल्या वर्षीची पूर्णपणे तारीख आहे। त्याचसोबत या कालावधीत रिक्त झालेली पदे व 1/1/2025 ते 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणारी पदे भरण्यासाठी राबवायच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत प्रस्तावना दिनांक 12/8/2025 रोजी झालेल्या माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आलेल्या त्या माननीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। म्हणजे हा GR पारित झालेला आहे, जागा मंजूर झालेल्या आहेत। तर महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1/1/2024 ते दिनांक 31/12/2024 या कालावधीत रिक्त झालेली व दिनांक 1/1/2025 ते 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणारी पदे जी आहेत ती 15,731 पदे भरण्याकरता उपलब्ध होणार आहेत। सदर पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे मित्रांनो। यामध्ये पोलीस शिपाई 12,399 आहेत, पोलीस शिपाई चालक 234 आहेत, बँड्समन 25 आहेत, सशस्त्र पोलीस शिपाई 2,393 आहेत आणि त्यासोबत कारागृह शिपाई जे आहेत ते 580, अशी जवळजवळ 15,731 वेकेन्सी आहेत मित्रांनो। हा फायनल GR नाहीये मित्रांनो, हे लक्षात घ्या। जेव्हा आपली भरती डिक्लेअर होईल, जेव्हा तारीख डिक्लेअर होईल त्यावेळी अजूनही भरतीची ज्या जागा आहेत त्या वाढण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे त्याचसोबत यामध्ये ड्रायव्हरच्या वेकेन्सी किंवा अजून काही वेकेन्सी येण्याच्या सुद्धा शक्यता आहेत। त्यामुळे तयारी चांगली करा, कारण यावर्षी आपल्याला वर्दी मिळवायची आहे का तर मिळवायचे सगळे शेड्यूल तुम्हाला मी आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला सांगणार आहे। तर पुढे जाऊयात, तर वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 दिनांक 30/9/2022 रोजी शासन निर्णयावे ज्या प्रशासकीय विभागाची सुधारित आकृतीबंध अंतिम मंजूर केले आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे 50% भरण्यास अनुमती देण्यात आली आहे। राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदांच्या अत्यंत आवश्यक असलेल्या सदर संवर्गातील 100% रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील उपरोक्त नमूद 15,731 रिक्त पदे 100% भरण्यास वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 1 येथील दिनांक 30/9/2022 रोजी शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देण्यात येत आहे मित्रांनो। तर यामध्ये नेक्स्ट पॉईंट बघूया, तिसरा, तो सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 4/5/2022 व 21/11/2022 शासन निर्णयातील तरतुदीमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन 2024-25 ची भरती प्रक्रिया घटक स्तरावरून राबविण्यास तसेच OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे परीक्षा सुद्धा मित्रांनो OMR पद्धतीने याआधी सुद्धा होत होती, आता सुद्धा होणार आहे। त्यानंतर नेक्स्ट सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तुम्ही ते बघू शकता, चौथा पॉईंट, तर सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे। म्हणजेच काय मित्रांनो, त्यावेळी तुमचं जे वय आहे 2022-23 मध्ये समजा
तुमचं वय ओपन कास्टचं वय 28 होतं आणि ज्यांचं आता वय ते पुढे गेलेलं आहे मित्रांनो, तर त्यांना सुद्धा या भरतीमध्ये चान्स मिळणार आहे. एक चान्स तुम्हाला देण्यात येणार आहे. त्यामुळे मित्रांनो पूर्णपणे ताकद लावून जीव तोडून मरेपर्यंत जे काय आहे ते सगळ्या गोष्टी करा आणि ही भरती मिळवा. प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी यापूर्वीच्या पोलीस शिपाई भरतीप्रमाणेच खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता 450 व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरता 350 इतके परीक्षा शुल्क आकारण्यास तसेच परीक्षा शुल्क स्वरूपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरता खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो पूर्णपणे हा जी आर आहे. यामध्ये बाकी जे काही पॉईंट मित्रांनो ते आपल्या गरजेचे नाही आहेत. जे काय गरजेचं होतं ते मी तुम्हाला सांगितलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो मनापासून तुम्हाला ऑल द बेस्ट आहे. आजपासून आत्तापासून आणि ह्या क्षणापासून तुम्ही एक लक्षात ठेवा आणि एक निर्धार करा, निश्चय करा की आपल्याला उद्यापासून पोलीस भरतीची पूर्णपणे तयारी करायची आहे. जी काय मदत लागेल, जे काय तुम्हाला प्रश्न असतील, जेही बेसिक क्वेश्चन असतील, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला मोबाईल नंबर दिलेला आहे. त्यावर तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करून या पोलीस भरतीच्या जर्नीमध्ये आपल्यासोबत राहू शकता. मित्रांनो नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा. त्यासोबत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्ही प्रॅक्टिस करताय की प्रॅक्टिस नाही करत, किंवा तुमची जे काय आताची परिस्थिती आहे प्रॅक्टिस करत असाल तर प्रॅक्टिस सांगा, नसेल करत नाही सांगा. नक्कीच तुम्हाला यापुढचा गायडन्स पूर्णपणे मोफत केला जाईल. तर मित्रांनो पुन्हा व्हिडिओ अशा एखाद्या नवीन विषयासह तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.